Hello students, in this period we learn the next point, the property of the angle bisectors of a triangle. In chapter number 1, geometrical constructions. Geometrical constructions या चॅप्टरमधला पहिला पॉईंट बघायचा आपल्याला, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स of a triangle. In last period we learned how to draw angle bisectors of a given angle. दो अँगल दिलेला आहे, त्याचा अँगल बायसेक्टर कसा काढायचा आपण लास्ट पिरियडला पाहिलेला आहे. लक्षात येते का मुलांना? आपण लास्टच्या पिरियडमध्ये पाहिलं अँगल बायसेक्टर कसा काढायचा. त्याचाच यूज करून ते अँगल बाय युजिंग द अँगल बायसेक्टर we can draw the angle bisector of a triangle. Triangle means how many angles in a triangle? There are 3 angles of a triangle. Triangle ला किती अँगल असतात? 3 अँगल असतात. मग अँगल बायसेक्टर आपण काढायला शिकलो. आता या ट्रायंगलमध्ये काय करायचं आपल्याला? 3 अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. अँगल पी आहे, अँगल क्यू आहे, अँगल आर आहे. या तिन्ही अँगलचा बायसेक्टर काढायचा. म्हणजे आणि याच्यावरून शिकायचे आपल्याला द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी मीन्स गुणधर्म. अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे? गुणधर्म शिकायचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर मग आता अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, हाऊ टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल ऑफ अ गिव्हन ट्रायंगल. दिलेल्या त्रिकोणाचा अँगल बायसेक्टर कसा काढायचा? दिलेल्या त्रिकोणामध्ये तिन्ही अँगलचा बायसेक्टर काढायचा आपल्याला. मग फर्स्ट वी कॅन ड्रॉ अ ट्रायंगल. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? वी कॅन ड्रॉ एनी ट्रायंगल, कोणताही त्रिकोण काढा आता या ठिकाणी. देन बाय युजिंग द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, फर्स्ट पुट द मिडल एंड ऑफ द कंपास ऑन पॉईंट आर. आता अँगल बायसेक्टर बाय युजिंग द कंपासच्या सहाय्याने आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं लक्षात घेतलेलं आहे आपण. मग आता पुट द मिडल एंड ऑफ द कंपास ऑन पॉईंट आर. आरवर काय केलेलं आपण? मिडल एंड ऑफ द कंपास ठेवलेला आहे. देन टेक अ कॉन्व्हिनियंट डिस्टन्स इन युअर कंपास अँड ड्रॉ आर्क. ड्रॉ आर्क ऑन 2 आर्म ऑफ द अँगल. लक्षात येते का? बघा, नीट व्यवस्थित फिगर समजून घ्या. आता आरवर पॉईंट ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी काय केलेलं आहे? ड्रॉ आर्क ऑन 2 आर्म ऑफ द अँगल. आता या ठिकाणी आर अँगल आहे त्रिकोणामध्ये, तर त्याचे 2 आर्म आहेत, आर पी आणि आर क्यू. ह्याच्या आर्म आहेत अँगलच्या. मग आता त्या आर्मवर काय केलेलं? मी 2 आर्क काढून घेतले. लक्षात येते? देन पुट द मिडल एंड ऑफ द कंपास ऑन फर्स्ट आर्क अँड ड्रॉ आर्क इनर साईड ऑफ द अँगल. अँगलच्या आतमध्ये आपण आर्क काढून घेतला या ठिकाणी. त्याच पद्धतीनं सेम प्रोसिजर, पुट द मिडल एंड ऑफ द कंपास ऑन सेकंड आर्क ऑफ द आर्म ऑफ द ट्रायंगल अँड ड्रॉ आर्क टू कट द फर्स्ट आर्क. पहिल्या आर्कला कट होणार आर्क काढला. या ठिकाणी आहे बघा, लक्षात घ्या नीट. या ठिकाणी मी मिडल एंड ठेवून दाखवते. या ठिकाणी 2 आर्क आलेले आहेत, एकमेकाला कट होणारे. मग या इंटरसेक्शन पॉईंट ऑफ द आर्कमधून काय काढलं? मी रे काढून घेतला. हे लक्षात घ्या. बाय युजिंग द स्केलच्या सहाय्यानं मी हा रे काढला. लक्षात आलं सर्वांच्या? अँगल बाय युजिंग द कंपास, ड्रॉ द अँगल बायसेक्टर. कंपासच्या सहाय्यानं मी काय काढून घेतला? आता त्रिकोण काढला आहे आपण, पण घाबरायची गरज नाही आपल्याला. त्रिकोणामध्ये आपण अशी जर एकदम फिगर बघितली की आपल्याला वाटते कशी काढावी की, हे पूर्ण फिगर लक्षात घ्यायचीच नाही. आपण काय करायचं? पहिल्यांदा ह्या ट्रायंगलमधला हा अँगल घेतला फक्त आपण. या ठिकाणी जो झालेला अँगल आहे आत, या ठिकाणी पॉईंट आरपाशी जो अँगल आहे त्या अँगलचा फक्त विचार करायचा आपण. आणि मग त्या ठिकाणी काय केलं आपण? ड्रॉ आर्क काढून घेतले 2 ऑन बोथ साईड्स ऑफ द अँगल. अँगलच्या दोन्ही साईडला आर्क काढून घेतले. टेक अ कॉन्व्हिनियंट डिस्टन्स इन युअर कंपासमध्ये कॉन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन दोन्ही साईडला आर्क काढून घेतले. डिस्टन्स डू नॉट चेंजेस. पुट द मिडल एंड ऑफ द कंपास ऑन फर्स्ट आर्क.
फर्स्ट आर्क काढून या ठिकाणी इनर साईडला एक आर्क काढून घेतला. देन पुट द मिडल एंड कम्स ऑन सेकंड आर्क अँड ड्रॉ द सेकंड आर्क. फर्स्ट टू कट द फर्स्ट आर्कला कट होणारा सेकंड आर्क काढून घेतला. या ठिकाणी दिसते का तुम्हाला सर्वांना? बघा इथे एक काढलेला आहे आणि या ठिकाणाहून हा एक झाला. म्हणजे दोन्ही काय झाले? इंटरसेक्ट झाले दोन्ही आर्क. आणि मग इंटरसेक्शन जो पॉईंट आहे त्या पॉईंटमधून आणि ओरिजिन पॉईंट ऑफ द अँगल आर याच्यातून जाणारा बाय युजिंग द स्केलच्या साहाय्याने मी काय केलं? एक रे काढून घेतला. दिसते का तुम्हाला रे? दिसला ना? सिमिलरली सेम प्रोसिजर वी कॅन ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. आता हे क्यू आर पीचा अँगल बायसेक्टर पहिल्यांदा काढून घेतला. नंतर अँगल क्यू पी आर. ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. देन नेक्स्ट ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. अंडरस्टँड? हाऊ मेनी अँगल्स? देर आर 3 अँगल्स ऑफ एनी ट्रँगल. कुठल्याही त्रिकोणाला किती अँगल असतात? 3 अँगल. वी कॅन ड्रॉ द 3 अँगल बायसेक्टर. मग 3 अँगलमधून 3 अँगल बायसेक्टर्स काढले. आता ऑब्झर्व द 3 अँगल बायसेक्टर्स. हे जे 3 अँगल बायसेक्टर्स आहेत तर बघा, फर्स्ट बायसेक्टर आहे अँगल पीचा, अँगल क्यूचा बायसेक्टर आहे, अँगल आरचा बायसेक्टर आहे. देन दीज 3 अँगल बायसेक्टर्स आर इंटरसेक्ट द सेम पॉईंट. 3 अँगल बायसेक्टर आहेत बघा. अँगल बायसेक्टर, दीज 3 अँगल बायसेक्टर आर इंटरसेक्ट ॲट द सेम पॉईंट, ॲट ओनली वन पॉईंट. एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेत. इंटरसेक्ट होणे म्हणजे छेदणे बरं का. दीज 3 अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रँगल आर इंटरसेक्ट ॲट द सेम पॉईंट. एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले आहेत. देअर फोर दीज 3 अँगल बायसेक्टर्स आर सेड टू बी कॉन्करंट. आणि त्यांना काय म्हणायचं? आर सेड टू बी कॉन्करंट. अंडरस्टँड? दीज 3 अँगल bisectors passes through the same point, that is they are concurrent. 3 angle bisector passes through the same point, intersects at the same point. एकाच पॉईंटमध्ये छेदलेले आहेत. Therefore these 3 angle bisectors are said to be concurrent. म्हणून त्यांना काय म्हणायचं? कॉन्करंट. कॉन्करंट. CONCURRENT. कॉन्करंट म्हणजे एक संपाती. कॉन्करंट हा शब्द तुम्ही 6वीला ऐकलेला आहे. कॉन्करंट लाईन्स. विच लाईन्स सेड टू बी कॉन्करंट लाईन्स? इफ 3 or more than 3 lines, if 3 or more than 3 lines passes through a single point, then these lines are said to be concurrent lines. Understand? So in this figure, 3 angle bisector, 3 angle bisector passes through the same point. Therefore these 3 angle bisector are said to be concurrent, and their point of concurrence is, name of the point of concurrence, I. Their point of concurrence is I. Understand? The point of concurrence of the angle bisectors of a triangle is the interior of the triangle. हे लक्षात घ्या. Note that the point of concurrence of the angle bisectors of a triangle is in the interior of the triangle. तो कुठं आलेला आहे? इंटेरियर. इंटेरियर मीन्स आतील बाजूस. इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट आहे तो अँगल बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉईंट आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर, तिन्ही अँगल बायसेक्टर जर एकाच पॉईंटमध्ये छेदत असतील तर तो छेदनबिंदू त्यांचा कॉन्करन्स पॉईंट म्हणजे छेदनबिंदू जो त्यांचा कॉन्करंट पॉईंट आहे, एक संपात बिंदू. कॉन्करंट म्हणजे एक संपाती रेषा. आता कॉन्करन्स पॉईंट म्हणजे एक संपात बिंदू जो आहे त्यांचा जो छेदन बिंदू आहे तो कुठं येतो? त्रिकोणाच्या आतल्या बाजूलाच येतो. लक्षात येते का? म्हणजे लक्षात घ्या, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. सो अंडरस्टँड दॅट, रिमेंबर दॅट, लक्षात घ्या, अंडरस्टँड द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं, द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. लक्षात ठेवायचे. हां, देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इन सेंटर. Their point of concurrence is called the in center and is shown by the letter I.
Understand? Their point of concurrence. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. बघा या फिगरवरून तुमच्या नीट लक्षात येईल. 3 अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज सेड टू बी इन सेंटर. इंटेरियर आहे, आतमध्ये आहे त्रिकोणाच्या, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, इन सेंटर. काय म्हणायचं, इन सेंटर. अँड शो द लेटर आय. नेहमी तो जो कॉन्करन्स पॉईंट आहे तो कुठल्या लेटरनं दाखवला जातो, ओनली वन आय लेटर. या ठिकाणी ए टू झेड पैकी कुठलेही लेटर घ्यायचे का, नाही, ओनली वन आय लेटर. बिकॉज कॉन्करन्स पॉईंट इज सेड टू बी इन सेंटर. त्यांचा जो कॉन्करन्स पॉईंट आहे त्याला काय म्हणतात, इन सेंटर. अंडरस्टँड? द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे कोणती प्रॉपर्टी झाली आता लक्षात घ्या. आता पॉईंटच आहे द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे अँगल बायसेक्टर काढलेत आपण ट्रायंगलचे. मग याच्यावरून 2 प्रॉपर्टी लक्षात आल्या आपल्या. 2 प्रॉपर्टी कोणत्या, 3 अँगल बायसेक्टर्स. 3 अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट. लक्षात आलं, 3 अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इन सेंटर. प्रॉपर्टी एकच, 3 अँगल बायसेक्टर्स ऑफ अ कॉन्करंट. कुठला आहे त्यांचा अँगल बायसेक्टर जे आहेत ते कसे आहेत, कॉन्करंट आहेत. आणि मग पुन्हा एक लक्षात गोष्ट घ्यायची की देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इन सेंटर. अंडरस्टँड? नेक्स्ट पॉईंट वी लर्न द नेक्स्ट पिरियड. फर्स्ट राईट डाऊन दिस. हे पण नीट लक्षात ठेवायचं. द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इन सेंटर अँड इज शोन बाय द लेटर आय. अंडरस्टँड? नेक्स्ट पिरियड वी लर्न द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल.